कोणत्या दिशेला इथे मात्र बॅनर ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती टीनू बेडेकर साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील वेलकम. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील आपण दिवा प्रीमियर लीग पाहत असतो. एक यशस्वी आयोजक आणि तितकेच चांगले खेळाडू देखील आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तन्मय प्रतिष्ठान संघाचा आणि त्यांचा संघ देखील डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पुढे सरकला. ट्रॉफी डिफेंड करायच्या विचारांनी मैदानामध्ये उतरले आणि विशालने ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ आणि स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना मागे वळून पाहिलं नाहीये. चढता क्रम त्यांच्या संघाने पाहिलाय. तन्मय प्रतिष्ठान जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच या प्रीमियर लीगच्या सुपर 4 मध्ये. इथे मात्र मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, फटक्याचा चटका, बॅकिंग व्यवस्थित. आयुष्यामध्ये बॅकिंग असणं फार गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये देखील. आता मात्र एकाकडून चूक झाली. बॅकिंगसाठी खेळाडू उपस्थित होता, त्याने मात्र चेंडू लगेच पकडला. फार नुकसान इथे मात्र झालं नाहीये. एक धाव पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालंय. गोलंदाज ओमकार. इथे मात्र बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा इथून मात्र मी दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केलं. दोन्ही फलंदाजांचे डॉक्युमेंट सबमिट करत असताना दोन्ही फलंदाजांचे अकाउंट इथे मात्र ओपन झालेत. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने डॉट बॉलचं अकाउंट देखील ओपन केलं. 3 चेंडू आपण पाहिले. 3 चेंडूंवरती वेगवेगळा खेळ. दोन्ही फलंदाजांचे अकाउंट ओपन झाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा तयार. इथे मात्र बॅट अँड पॅडमध्ये चेंडूचा खोदून काढण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3. पुढचा चेंडू पायामध्ये चेंडू होता. मनगटातली ताकद आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग शुभम चिकने. जबरदस्त जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून 10 ते 12 पावलांचा रनअप घेत मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पोहोचला. चेंडूवरती झेप घेतली आणि चेंडू अडवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळत असताना इथे मात्र टॅपचा फटका. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 6. वेगवेगळी संकल्पना आपण सातत्यानं पाहतो डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये. या प्रीमियर लीगचं वयवर्ष 2 आहे पण अगदी दुसऱ्या वर्षामध्ये पोहोचता वळूया आपण व्यासपीठावरती आदरणीय संदेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि संदेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनय पवार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संदेश पाटील साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा जाणणार हे व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय संदेश पाटील साहेबांचा इथे आपण करतो आहे शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धेशचा वापर केला. ओमकार पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारचा वापर. ओमकारकडे अनेक सारे व्हेरिएशन्स आणि त्याच्या खात्यामधील 6 चेंडूंमध्ये आपण शस्त्र अस्त्र पाहिले आणि आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजाचा वापर केला. समोर स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश दळवी. आता मात्र आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. चांगली फिल्डिंग. फर्स्ट अटेमध्ये चेंडू कलेक्ट करतो.
एक धाव इथून मात्र मिळेल, एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. रणजित आणि दिनेश आघाडीची जोडी आपण पाहतोय हाय प्रोफाईल टीमची. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 9. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. थोडीशी कसरत कीपरला देखील करावी लागते, पंचांना देखील कसरत करावी लागते. आमच्याकडे सिग्नल पोहोचतोय तो म्हणजे व्हाईट बॉलचा. इथे मात्र चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निलेश जयस्वार तिथे मात्र आहेत. अंडरम क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे निलेश जयस्वारकडे. अनेक सारी वर्ष डोंबिवली क्रिकेटमध्ये डोंबिवली क्रिकेटची सेवा करत आलेत. आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये SB ग्रुप संघासाठी घेते ते मात्र चांगला फटका. पण फिल्डरचं तिथे मात्र कौतुक करावं लागेल, कारण की चेंडूने हलकसं वळण घेतलं होतं पण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर. खेळाडू तिथे मात्र जय होते. चांगली फिल्डिंग. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली आहे. दिनेश दळवीच्या बॅटमधून येतोय हा संघर्षमय चौकार. व्यासपीठावरती तन्मय प्रतिष्ठान या टीमचे संघमालक टिनू बेडेकर इथे उपस्थित आहेत आणि टिनू बेडेकर यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांचा संघ दाखल झाला डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2च्या टॉप 4मध्ये. आणि विनय पवार यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टिनू बेडेकर यांचा इथे सन्मान करूया. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे तन्मय प्रतिष्ठान आणि याही वर्षी खूप चांगला खेळ राहिला आहे कालच्या दिवसामध्ये. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या ओव्हरला इथे मात्र सुरुवात झाली. मागच्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र चौकार यायला सुरुवात झाली आहे. धावा कशाही होत, हाय प्रोफाईल टीमला धावांची गरज आहे. टीम हाय प्रोफाईल संघासाठी ओमकार तयार. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22. हेमंत भोईर यांचे इथे आपण सन्मान करूया. विनय पवार यांच्या शुभ हस्ते आपण हेमंत भोईर यांचे इथे सन्मान करूया. SB ग्रुप या टीमचे संघमालक आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. मयूर भोईर. धावसंख्या धावफलकावरती या एका धावेच्या मदतीने पण पाहतो ती म्हणजेच 23. या ओव्हरमध्ये फारशी मेहनत करायला लागली नाहीये बॅटिंग करत असताना हाय प्रोफाईल टीमला, कारण की एक्स्ट्राच्या धावा आपण पाहिल्यात. या ओव्हरमध्ये ओमकारकडून या चूक झाल्या आणि आता मात्र चुकीला माफी नाही आहेत. दिनेश दळवीच्या आट्यामध्ये आलेला हा बॉल त्याला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. गॅप मिळाली, धावा मिळतील 4. ती सावली आता मात्र कुठेतरी आली आहे, कारण की ओमकार पाटणेकडे जरूर सध्या अंडरम क्रिकेटचा अनुभव आहे, पण एका बाजूला दिनेश दळवीकडे प्रचंड एक्सपिरियन्स डोंबिवली क्रिकेट अनेक वर्ष तो खेळत आला आहे आणि त्या अनुभवाच्या समोर या यंगस्टरचा खेळ कुठेतरी लपला गेलाय. एक धाव इथून मात्र मिळेल तर आपण बघूयात व्यासपीठावरती जिथे मात्र आपण विशेष सन्मान करणार आहोत आदरणीय सन्माननीय विशालजी शर्मा साहेबांचा. तर मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो भवानी स्पोर्ट्सचे सर्व विनयजी पवार साहेबांना. विनयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते
आपण विशालजी शर्मा साहेबांचा इथे मात्र सन्मान करत आहोत. व्यासपीठावरती सन्मान डोंबिवली प्रीमियर लीग आपली हक्काची मानाची ही स्पर्धा. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई शहराकडे पाहिलं जातं आणि मुंबई शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवली शहराकडे पाहिलं जातं. आणि या डोंबिवली शहरामध्ये क्रिकेट या खेळाचा वारसा जपत असताना उदयास आलेली ही डोंबिवली प्रीमियर लीग फॉर्मॅटला प्रचंड प्रमाणात मागणी असते आणि त्यामध्ये आता सध्या तरी डोंबिवली प्रीमियर लीगची चर्चा प्रचंड प्रमाणात सुरू आहे. डोंबिवली प्रीमियर लीग अर्थातच DPL धमाकेदार प्रीमियर लीग. गोलंदाज ओंकार तयार ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक धाव इथून मात्र मिळेल. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने ओंकारवरती हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळत असताना हाय प्रोफाईलच्या आघाडीच्या फलंदाजांनी आता मात्र खऱ्या अर्थाने बिघाडी करायला सुरुवात केली आहे. तोडफोड काय असते ही या ओव्हरमध्ये दाखवली, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ओंकारने चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. SB ग्रुप संघाचा पाठीचा कणा आहे ओंकार आणि ठोकायचं तर टॉपच्याला ठोकायचं हा हाय प्रोफाईलचा उद्देश. नक्कीच आपण प्लेयर डगआउटमध्ये आहोत. आमच्यासोबत गणेश आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 29 धावा बनवल्यात. जमेची बाजू एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाही आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावसंख्या अपेक्षित आहे? कमीत कमी 50+ झालं तर बरं होऊन जाईल. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. रणजित वर्मा असतील, दिनेश दळवी असतील, यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. हाय प्रोफाईल हा संघ आपण पाहतोय. डोंबिवली प्रीमियर लीगचं आयोजन आणि पहिल्यांदाच शुभम बेडेकर यांचा संघ खेळतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल बोलेल तेवढं खूप कमी आहे, कारण की ही स्पर्धा बघताक्षणी तुम्हाला असं समजणार पण नाही की हे लहान मुलांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे. खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व मुलांना खेळायला चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. तर खूप छान वाटतं इथे खेळायला. एकंदरीत तुमच्या टीमबद्दल काय सांगायला? खूप चांगला बॅलन्स संघ आहे. टीम तर सर्व व्यवस्थित शुभमने घेतलेली आहे. बॉलर्स घेतले आहेत, बॅट्समन घेतले आणि ह्या टुर्नामेंटचं हे ऑप्शन असतं, त्यामुळे सर्व वेगवेगळ्या टीममध्ये खेळायला भेटतं. ते खूप छान वाटतं. एक नवीन संकल्पना, प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी आपण पाहतोय नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. यावर्षी एक वेगळी संकल्पना आहे. 35+. प्रत्येक खेळाडू, नक्कीच प्रत्येक संघामध्ये एक खेळाडू आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? सर्वप्रथम तर मी कमिटीचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला 30+ मुलांना खेळायला संधी दिली. येस, ओल्ड कॉम्बॉक्स नक्कीच 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये. ऐकूया आपण मयूर भोईर यांचा आवाज. 50 धावा बनवायच्या आहेत तर इथून मात्र दोन्ही बॅटर्सला चांगली बॅटिंग करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण गौतम शर्माचा खेळ पाहिला. काल शर्माने मारले, आज वर्मा मारतोय. चौथ्या ओव्हरला सुरुवात. ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न पण पॉवर तितकी लागली नाही. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. गोलंदाजीसाठी सौरभ आला आणि सौरभसाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक संपादन केली तर बॉबी ठाकूर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल सौरभसाठी. हॅट्रिक संपादन केली तर डोंबिवली प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझरकडून देखील आपण पाहिलं तर गिफ्ट वाउचर आहे. पण इथे मात्र धावांचं गिफ्ट आपल्या टीमला देत असताना फलंदाज रणजित. चौकार आला रणजित वर्माच्या बॅटमधून. इथे मात्र बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला. गती कमी केली आहे पण तोपर्यंत दिनेश दळवीने स्ट्राईक रोटेट केली आहे. दिनेश दळवी हे नाव प्रचंड चर्चेत असायचं. कोण विसरेल नामदेव स्मृती चषक. मी नेहमी उल्लेख करत असतो. त्यावेळी मात्र नामदेव स्मृती चषकाच्या मेगा फायनल नंतर एक हॅशटॅग रन करत होतं सर्वत्र फेसबुकवरती वगैरे.
हॅशटॅग DD अर्थातच दिनेश दळवी लेजंड क्रिकेटर या डोंबिवली शहराने पाहिलाय, या डोंबिवली शहराने दिलाय. इथे मात्र स्लाइस करत असताना दिनेशचा क्लास पाहायला मिळतो आणि हा क्लास दिनेशला खास बनवतो. नो +4. आणि इथे मात्र राऊंडची संधी, फलंदाज इथे मात्र बाद होईल. आपण व्यासपीठावरती भावेश म्हात्रे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण प्रणव पॅन्थर्स या टीमचे संघ मालक संकेत भगत यांचा इथे आपण सन्मान करूया. संकेत भगत यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण या दिवा डोंबिवलीमध्ये आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. यस ओ टू कॉम्बॉक्स. व्यासपीठावरती सन्मान इथे मात्र संकेतजी भगत सरांचा केला जातोय. मुळात मैदानामध्ये इथे मात्र स्वागत करण्याचा प्रयत्न. दिनेश दळवी मैदानाच्या बाहेर गेल्या, पण ज्याप्रमाणे दिनेश दळवीचे स्क्वेअर कट पाहायला मिळाले, आता दिनेश दळवी बाद झाल्यानंतर रणजित देखील तशाच प्रकारे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो म्हणजेच अश्विन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 42. इथे मात्र चांगला फटका, गॅप शोधली आहे आणि धावा मिळतील अश्विनला. इथे मात्र 4. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या चेंडूवरती अश्विनने जरूर चौकार लावला, पुढच्या चेंडूवरती गोलंदाज थोडासा चौकारनं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, इतका जोरात चेंडू पंचांच्या दिशेने आला की पंचांना देखील मुवमेंट करण्याची संधी मिळाली नाही. रशिबाची साथ. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ठरवून खेळण्याचा प्रयत्न होता रणजितचा, त्यामुळे गोलंदाजाने कुठेतरी पाहिलं आणि फॉलो केलं फलंदाजाला. जबरदस्त जबरदस्त का आवाज आहे. इथे मात्र स्टेप आउट होऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट, गॅप मिळाली अश्विनला. ज्येष्ठ महिन्यात अश्विन चमकतो. जबरदस्त जबरदस्त. पहिल्या डावामध्ये सुरुवातीला ओमकारने अवघ्या 6 धावेंचा स्पेल फेकलं होतं, पण त्यानंतर दिनेश आणि रणजितने हल्ला बोल केला आणि हाय प्रोफाईल टीमने खऱ्या अर्थाने त्यांना ऊर्जा प्राप्त झाली आणि आतापर्यंत त्यांनी 52 धावा बनवल्या. अश्विनचा चांगला फिनिशिंग टच, 2 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 सिंगल, 9 वरती तो नॉट आउट. त्यासोबत आपण पाहिलं तर रणजित देखील नॉट आउट 16 वरती गेला आणि
दिनेशची 18 धावेंची बहारदार तुफानी खेळी आणि त्यामुळे संघाची टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 52. 53चा पाठलाग करायचा तो म्हणजेच टीम एस बी ग्रुप संघाला. एस बी ग्रुप संघ अर्थातच बैलगाडा शर्यतीतील खूप मोठं नाव समीर शेठ भोईर यांच्या नावाने हा संघ हेमंतजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलाय. चला विनंती असेल टॉससाठी दोन्ही संघनायक या. हॅलो. तर दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. वेलकम वेलकम सनी, वेलकम संकेत सर. तर मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय टीनू बेडेकर साहेबांना मी विनंती करतोय. काल त्यांचा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय, तो आनंद वेगळा आहे. आज मात्र शुभमचा संघ खेळतोय. तर टॉस करण्यासाठी मी टॉस इथे मंत्र केला. तर टॉस खूप महत्त्वाचा आहे कारण की आतापर्यंत डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये ज्या टीमने टॉस जिंकलाय त्या टीमने मॅच देखील जिंकली आहे. चला आपण टॉस करत आहोत. कॉइन हवेमध्ये दोन्ही कॅप्टन्स पाहतायत कुणाच्या बाजूला लागेल निकाल. महत्त्वाचा निकाल लागलाय तो म्हणजे टीम अमया किंग्स. आणि टॉस जिंकून सर्वप्रथम डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. असं ते अपेक्षितच होतं कारण की कालपर्यंत आपण पाहिलंय की टॉस ज्या टीमने जिंकलाय त्या टीमने मॅच जिंकली आहे. तर आता स्ट्रॅटेजी कशी असेल? समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत. 45 ते 50 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात 61 धावा देखील चेस झाल्यात. म्हणजे जेव्हा जेव्हा धावा बनतात पण दुसऱ्या फेरीमध्ये चेस देखील होत आहेत. आता मात्र 45 ते 50 धावांपर्यंत रोखवायचं आहे. तर कोणत्या गोलंदाजांकडून तुला अपेक्षा असतील? मी स्वतः आहे, अजून अनिकेत आहे, प्रदीप आहे, म्हणजे आहेत चांगले बॉलर आहेत आमच्या टीममध्ये. ऑप्शन टेबलवरती ज्याप्रमाणे टीमची मॅनेजमेंट झाली तर प्रॅक्टिस करण्यासाठी एकत्रित आला होता? नाही, तसं ते 3-4 प्लेयरचे दिवायचे आहेत आणि आमच्या इथले 3-4 जण आहेत, त्यांनी आम्ही प्रॅक्टिस केली पण त्यांच्यावर आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही जास्त. शेवटचा आणि अंतिम प्रश्न या संपूर्ण आयोजनाबद्दल, कारण की या ऐतिहासिक क्रीडांगणावरती डोंबिवली प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा होत आहे. तर या ऑर्गनायझर टीमबद्दल आणि या मॅनेजमेंटबद्दल तुझं काय मत आहे? ऑर्गनायझर चांगलं आहे. लास्ट इयर पण जेव्हा फर्स्ट इयर झालेली तेव्हा पण चांगलं होतं आणि यावेळेस पण चांगलं आहे. जसं आपण मात्र वयोयात संकेत सरांकडे जे मात्र उत्सुकतेने पाहत होते की टॉस संकेतदा तुझ्यासाठी किती महत्त्वाचा होता? नाही, टॉस महत्त्वाचा नव्हता. आम्ही बॅटिंगच करणार होतो. आम्ही रणनीती पहिलेच केलेली पण त्याला मुद्दाम भाऊ होतं की आम्ही फिल्डिंग घेऊ, आम्हाला बॅटिंगच करायची होती. म्हणजे आता मात्र प्रथम बॅटिंग करायचं आहे. तर आतापर्यंत डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये सीझन 2 मध्ये स्पेशली तो इतिहास पाहायला मिळाला नाही आहे की कोणत्याच टीमने धावा डिफेंड केल्या नाही आहेत. तुम्ही धावा डिफेंड करण्याची प्रयत्न कराल? हो, नक्कीच प्रयत्न करू. आहेत आमच्याकडे बॉलर किरण आहे, सूरज आहे, मंगेश आहे, योगेश पवार आहेत चांगले असे गोलंदाज आहेत. नक्की डिफेंड करू आम्ही, जास्तीत जास्त स्कोअर बनवू. अनेक साऱ्या संकेतदा तू टुर्नामेंट खेळलाय, मुंबईमध्ये खेळलाय, अनेक साऱ्या लेवलला मोठमोठ्या टुर्नामेंट्स तू पाहिल्यात. त्या टुर्नामेंटकडे पाहता आणि स्पेशली डोंबिवली प्रीमियर लीगकडे पाहता या दोन टुर्नामेंटमध्ये तुला काय साम्य वाटतं? साम्य म्हणजे आपल्याकडे खूप डिसिप्लिन असते. संघ वेळेवर उपलब्ध होतात. पंच मुंबईवरून पंच आले, त्यांचे खास धन्यवाद. बाबू सर, चेतन सर, राजेश सर आणि कमिटीसुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. नीटनेटकेपणा आणि खूप सुंदर आयोजन पुढे पण करतील अपेक्षा करतो. थँक्यू. आणि वळूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आवाज, गारिवलीचा गोड आवाज रोशनजी संते सरांना. थँक्यू सो मच. मयूर भोईर यांचा आवाज आपण ऐकला. 53 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. नक्कीच सामना क्रमांक सुरू आहे. आजच्या या दिवसातील दुसरा सामना. या दोन नामवंत संघांमध्ये एक संघ आहे एस बी ग्रुप आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय हाय प्रोफाईल. या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. स्वीप करतायत, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय
DPL चौकार. चौकार येतोय. 1 to go फेम अजित निकम सर आणि त्यांची अनोखी शैली आहे. शेवटच्या बॉलवरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SB ग्रुप या टीमची बिनबाद 10, बनवायच्या धावा 53. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज आहे. विनंती असेल व्यासपीठावरती फक्त आमची आयोजन कमिटी आणि मान्यवरच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वारंवार आयोजक आम्हाला सूचना करतायत की कोणताही खेळाडू तिथे बसणार नाही आहे, कारण की व्यासपीठ फक्त आमच्या मान्यवरांसाठी आहे आणि जे आमची आयोजन कमिटी आहे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे विनंती असेल तिथून आपण उठायचं आहे. रणजित वर्मा येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 43 या मॅचमध्ये शुभम बेडेकर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला हेमंत भोईर, समीर शेठ भोईर यांचा संघ SB ग्रुप. बॅकफुटला गेले बॅटची कडा आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय नशिबाचा चौकार. गणेश आहेत आणि गणेशला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 14. एक चेक अलाउड आहे आणि तो एक चेक पूर्ण करतायत अजित निकम सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. नामवंत पंच आहेत. पुन्हा एकदा चूक केली गणेश शिंदे यांनी आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. यस बॅटची आतली कडा होती आणि पुन्हा एकदा विकेट किपरला बीट केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 53 धाव बनवायच्या आहेत आणि चांगली सुरुवात करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅचमध्ये SB ग्रुप या टीमला. ओमकार पाटणे आणि फलंदाज वैभवने. ओमकार पाटणे डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला दिनेश दलवी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 16. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली. आलाय हा डॉट बॉल. ओमकार पाटणे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ओमसाई गणेश या टीमच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी नक्कीच पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. स्वीप करतायत गॅपमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय DPL चौकार. टीम संगीत DJ मास्टर देखील सादर करतायत या सकाळच्या सत्रामध्ये. 3 चौकार आणि हा चौथा चौकार येतोय वैभवच्या बॅटमधून. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि पहिल्या 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. SB ग्रुप या टीमला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. या सामन्यामध्ये SB ग्रुप या टीमच्या माध्यमातून हाय प्रोफाईल या संघाला. आपण पाहत आहोत अनेक सारे पाहुणे इथे मात्र उपस्थित होतात. या स्पर्धेला विशेष उपस्थिती संदेशजी पाटील साहेबांची लागली आणि खऱ्या अर्थाने
या स्पर्धेला जेव्हा मोठमोठे प्रमुख अतिथी जेव्हा उपस्थित होतात तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला शोभा वाढते आणि सतेजी पाटील साहेब राहिले, त्यामुळे त्यांचं या संपूर्ण ऑर्गनायझर टीमच्या वतीने मी आभार मानतो. वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात आवाज रोशनजी संते सरांचा. थँक यू सो मच. क्या बात आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे एस बी ग्रुप या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 28. स्विच हिट आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. ड्राईव्ह करतायत आणि डीपमध्ये रणजित वर्मा आहे. थोडेसे फंबल झाले, चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला होता आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 20 या मॅचमध्ये. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पायाला चेंडू ब्रश होतोय, हेच म्हणणं आहे पंचांचं. नक्कीच अनोखी शैली आहे. 1 to गोचा इशारा येतोय अजित निकम सरांचा. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप करतायत सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 37. 37 धावा, 12 चेंडू शिल्लक. बनवायचे धावा 16. हा सामना जिंकण्यासाठी एस बी ग्रुप या टीमला. उपस्थित आहेत. पराग भोईर देखील उपस्थित आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. हाय प्रोफाईल या टीमची. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धावबाची संधी. चुकीच्या एंडला फेकी केली आहे हे सांगत असताना क्षेत्ररक्षक दिनेश दळवी यांना, एक लेजंड क्रिकेटर दिनेश दळवी आहेत ज्याने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग खूप चांगली केली आहे आणि सेकंड इनिंगमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत. अष्टपैलू कामगिरी राहिली आहे या मॅचमध्ये दिनेश दळवी यांची. धावसंख्या आपण पाहू शकाल 38. 38 धावा.
जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. दिलपेश कदम देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. शुभम बेडेकर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि शुभम बेडेकर यांच्या हाय प्रोफाईल या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. वैभव आहेत, स्वीप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. दिनेश ड्राइव्ह करता, बॅक टू द बॉलर, क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी होती, आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी पाहायला मिळते. या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. हाय प्रोफाईल या टीमला दिनेश दळवी, एक्सपिरियन्स भरपूर आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केला आहे. या मॅचमध्ये झेलची शक्यता होती आणि झेल सोडला जातोय. गणेशने चुका केल्यात येस्टर्नच्या पाठीमागे आणि 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. दिनेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या दिनेश दळवी यांच्यासाठी. स्विच हिट आणि यस, फलंदाज झालाय बाद. या सामन्यातील ही गोल्डन विकेट मिळवली आहे. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ओमकार पाटणे बॅक टू द पविलियन. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय दिनेश दळवीने. 4थ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलंय आणि या षटकामध्ये एक गोल्डन विकेट देखील मिळवली आहे ओमकार पाटणेची. देत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला फलंदाज वैभव आहेत. बघा संघमालक गेले नक्कीच मैदानावरती आणि 4थ्या षटकामध्ये नक्कीच सामना टर्न झाला. शुभम बेडेकर जे संघमालक आहेत, हाय प्रोफाईल या टीमचे. शुभम बेडेकर यांचं हाय प्रोफाईल नावाचं स्पाइन सलून आहे. SP धाबा आहे, सर्वांना परिचित आहेत. डोंबिवली दिवाच्या खेळाडूंचा एक आवडतं ते स्थान आहे, कारण की कधीही तुम्ही जा नक्कीच SP धाबा तुमच्यासाठी नक्कीच ओपन असतं 24/7. 6 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. करण सावंत आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो आहे. पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 13ची गरज आहे या मॅचमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पंचांचा इशारा लेग बाईसचा येतो आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल 41. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की 4थ्या षटकामध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु त्यानंतर दिनेश दळवी यांनी खूप चांगलं कमबॅक केलं आणि आपला अनुभव सिद्ध केला. या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलं आणि गोल्डन विकेट देखील मिळवली. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी येत आहेत दिनेश दळवी. प्रचंड अनुभव आहे दिनेश दळवी यांच्याकडे. राऊंड विकेटने स्विच हिट आणि सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय फलंदाज सौरभच्या बॅटमधून.
शेट्टी आपल्या समोर. चेंडू शिल्लक आहे 4 धावा बनवायच्या आहेत 8 या सामन्यामध्ये. सौरभने चौकार लगावलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात एस बी ग्रुप या टीमच्या. काल 2 चेंडू आणि 8 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. याच डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. स्वीप करतायत गॅपमधून, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. तीन चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. स्मिथ हास्य आहे. थोडंसं टेन्शन होतं हेमंत भोईर यांच्या चेहऱ्यावरती आणि आता मात्र स्मिथ हास्य आहे कारण की 3 चेंडू बनवायच्या धावा 4 या मॅचमध्ये. करण सावंत थोडीशी खराब गोलंदाजी करतायत या अंतिम षटकामध्ये, परंतु मी कौतुक करेन फलंदाज सौरभचं. अंडर प्रेशर खूप चांगली बॅटिंग करतोय. स्विच हिट आणि सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा चौकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे एस बी ग्रुप या टीमने. अभिनंदन एस बी ग्रुप संघाचं, अभिनंदन हेमंत भोईर यांचं, कारण की त्यांचा संघ हा पहिला सामना जिंकलेला आहे. अभिनंदन आपण करूया संघाचं. नक्की शेक हँड करायचा.